गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू डॉक्टर्स. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये बेटा जे काही सेल टॉपिक स्टार्ट केलेला होता त्या सेल टॉपिक मध्ये आपण बघत होतो की जी काही सेल आहे इंट्रोडक्टरी पार्ट झाला, त्यानंतर व्हॉट इज सेल झालं, सेलची डेफिनेशन वगैरे वगैरे, आलं लक्षामध्ये ऑर्गॅनिझम कशा पद्धतीने तयार झाला, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, सर्व गोष्टी डिस्कस केल्या आणि आपण डिस्कवरी ऑफ द सेल मध्ये रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्ट पर्यंत आलो होतो बेटा. यस बरोबर आहे. हा सर यस, रॉबर्ट हुक नावाचा सायंटिस्ट. कोणता बेटा? रॉबर्ट हुक. बर, या रॉबर्ट हुकनं काय केलं होतं तर रॉबर्ट हुकनं जे काही हनीकॉम लाईक स्ट्रक्चर आहे कॉर्क ऑफ ओक ट्री, ओक प्लांट, ते बघितल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्याला मायक्रो कंपार्टमेंट दिसले, स्मॉल रूम लाईक स्ट्रक्चर दिसलं, सेल्युलर नाव दिलं, त्याच्यापासून सेल नाव तयार झालं, आलं लक्षामध्ये. आणि अशी यानं डेड सेलची डिस्कवरी केली असं आपण सांगितलं बेटा. बरोबर आहे का? येस सर, ओके. डेड सेलची डिस्कवरी आणि हे पूर्णच्या पूर्ण गोष्टी त्याने एका बुक मध्ये पण लिहिले, ते पण थोडंसं नाव माहिती असू द्या तुम्हाला. त्या बुक्सला आपण म्हणतो मायक्रोग्राफिया म्हणतो, मायक्रोग्राफिया. आणि आता एवढंच यानं जर सेल 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 सांगितलं म्हणून याला फादर ऑफ सायटोलॉजी पण म्हणतात, पण या गोष्टीची जास्त आपल्याला घेणं देणं नाही. आलं लक्षात? येस, सायटोलॉजी. सायटोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ सेल बेटा. अलग लक्षामध्ये? येस. मग सेलचा अभ्यास करणाऱ्याला फादर त्याचा म्हणू आपण, जसं फादर ऑफ जेनेटिक्स मेंडेल म्हणतो आपण तसं. ओके बर, हे झालं आपलं रॉबर्ट हुक संपला बेटा. नेक्स्ट सायंटिस्ट सुरू होतो, जो सायंटिस्ट इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला माहिती पण आहे, आलं लक्षामध्ये. त्या सायंटिस्टचं नाव आहे बेटा अँटॉन वॉन लिव्हनहुक. आलं लक्षामध्ये? यस सर. या सायंटिस्टनं काय केलं सर मग? या सायंटिस्टचं रिसर्च बेटा हे पण बुक मध्ये नसलं तरी माहिती राहू द्या. 1674 या सायंटिस्टनं काय केलं तर या सायंटिस्टनं आता डेड सेलचा तर रिसर्च लागला, मग लिव्हिंग सेल पण कशी असायला पाहिजे याच्यासाठी उत्सुक असते कोणी पण. बरोबर आहे का? येस. मग डेड सेल संपल्याच्या नंतर यानं लिव्हिंग सेलचा रिसर्च केला. मग लिव्हिंग सेलचा रिसर्च त्यानं कसं केला तर याच्याकडे जी काही अवेलेबल होतं, काय काय मायक्रोस्कोप वगैरे जे काही याच्याकडे अवेलेबल असेल, याच्या साह्यानं त्यानं एक फ्री लिव्हिंग सिंगल सेल मायक्रो ऑर्गॅनिझम ऑब्झर्व केला बेटा. फ्री लिव्हिंग सिंगल सेलवाला मायक्रो ऑर्गॅनिझम ऑब्झर्व केला. कुणी? तर अँटॉन वॉन लिव्हनहुकनी. कळालं का? येस. आणि या मायक्रो ऑर्गॅनिझमला त्यानं काय म्हणलं बेटा? ॲनिमिक्युलस. ओके. आणि हेच आपण समोर चालून काय म्हणूया यालाच तर लिव्हिंग सेलचा रिसर्च लागला असं आपण सांगितलं बेटा. लिव्हिंग सेल शोधली. आता या गोष्टीशी आपल्याला घेणं देणं नाही, या फ्री लिव्हिंगशी तेवढं डोकं लावायची गरज नाही. फक्त एवढं की फर्स्ट लिव्हिंग सेल कुणी सांगितली तर अँटॉन वॉन लिव्हनहुक यानं फर्स्ट लिव्हिंग सेल शोधली बेटा, असं म्हणायला हरकत नाही. बस एवढं टकुरं लावायचं, जास्त डोकं वापरायचं नाही. अँटॉन वॉन लिव्हनहुक फर्स्ट लिव्हिंग सेल. ओके. त्याच्यानंतर थर्ड सायंटिस्ट आपण बेटा जो की इम्पॉर्टंट आहे, आलं लक्षामध्ये. त्या थर्ड सायंटिस्टचं नाव आहे बेटा रॉबर्ट ब्राउन. काय नाव आहे रे? रॉबर्ट ब्राउन. सर या रॉबर्ट ब्राउननं काय केलं तर या रॉबर्ट ब्राउननं बेटा डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस केलं. डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस. आता सेल म्हणल्याच्या नंतर सेलमध्ये काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा आणखीन असेल आपल्याला. बरोबर आहे. म्हणून त्यानं काय केलं? डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस केलं. आपल्याला माहित आहे साधा नोकियाचा डबडा मोबाईल आला, बरोबर आहे का? त्याच्या सापाचा गेम होता. आणखीन गेम हळूहळू डेव्हलप झाला. मग अँड्रॉइड आला. अँड्रॉइड मध्ये आणखीन काही चेंजेस करता येतील. म्हणजे एक गोष्टीचा नाद लागला की ऑटोमॅटिक त्याच्यावरती डेव्हलपमेंट होत असते. तशी डेव्हलपमेंट डेड सेलची लिव्हिंग सेलमध्ये काय आहे तर न्यूक्लियस. मग आता हे न्यूक्लियस वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, सेल सर्वांना माहिती झाली. मग ऑर्गॅनिझम कसा बनतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही आपण प्लांट आणि अॅनिमल्स ऑब्झर्व करतो, पाहतो, अलग लक्षामध्ये, तर हे नेमके कसे तयार झाले हे पाहण्याची उत्सुकता पण सर्वांना होती. ओके. मग एक डिस्कवरी ऑफ सेलच्या नंतर एक नवीन कन्सेप्ट येते ज्याला आपण सेल थेरी म्हणतो बेटा. काय म्हणतो? सेल थेरी. हे सर्वांच्या लक्षात आलं, सर्वांनी लिहून घेतलं असेल. ओके चला नेक्स्ट. तर सर्वात इम्पॉर्टंट पार्ट या टॉपिकचा म्हणलं तर हरकत नाही, कारण सेल थेरीवरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे बेटा. अलग लक्षामध्ये
येस. ओके. मग सेल थेरी म्हटलं की दोन सायंटिस्टचे नाव येतात. फर्स्ट सायंटिस्ट बेटा, ज्या सायंटिस्टला आपण म्हणूया मॅथिस स्क्लेडन. ओके. आणि इकडच्या साईडला एक दुसरा सायंटिस्टचं नाव लिहूया बेटा, ज्याचं नाव आहे थिओडियर शॉन. कसे चांगले नाव आहेत का रे? हे जर आपल्या भारताचे सायंटिस्ट असले असते तर चांगले चांगले नाव असले असते, हे का नाही यांचे? बर. आता हा स्केल्डन कोण होता? तर जे बुक मध्ये दिलं मी तेच सांगणार आहे, आगाऊचं डोकं लावायचं नाही. तर स्केल्डन हा जर्मन बॉटॅनिस्ट होता बेटा, जर्मन बॉटॅनिस्ट होता. ओके. त्याच्यानंतर यानं जो काही रिसर्च केला बेटा 1838 ला केला, आलं लक्षामध्ये. आणि यानं जो रिसर्च केला बेटा 1839 ला केला. ओके. हा. आता बॉटॅनिस्ट म्हणल्यावर कशाची स्टडी करेल बेटा? स्टडी ऑफ प्लांट. स्टडी ऑफ प्लांट. वा, छान सर. म्हणजे ऑलरेडी प्रश्न दूर झाला आपला. स्केल्डननं कायची स्टडी केली? प्लांटची स्टडी केली. ओके. बर. हा थिओडियर शॉन हा ब्रिटिश झूलॉजिस्ट होता बेटा, ब्रिटिश झूलॉजिस्ट. ओके. आता मला सांगा, झूलॉजिस्ट म्हणल्याच्या नंतर काय? तर ॲनिमलची स्टडी करणारा. ओके. मग या शॉननं स्टडी ऑफ ॲनिमल केलं बेटा, स्टडी ऑफ ॲनिमल्स असं म्हणायला हरकत नाही. यस. ओके. ॲनिमलची स्टडी केली. बर. आता काही बुक मध्ये एक लक्षात ठेवा, हे जे ब्रिटिश झूलॉजिस्ट आहे, आता या गोष्टीशी एवढं घेणं देणं नाही, पण एनसीईआरटी मध्ये नवीन प्रिंट होऊन आलेल्याच एनसीईआरटीत काही ठिकाणी या ब्रिटिशच्या ऐवजी बेटा जर्मन झूलॉजिस्ट दिलेले आहे, आलं लक्षात. पण ते कोणत्या गावचा आहे किंवा कुठल्या गावात जन्मला याच्याशी आपल्याला तीळ मात्र घेणं देणं नाही. सोयरीक लावायची आहे का? नाही. ओके. हा. तर इथं ब्रिटिश म्हणा का जर्मन झूलॉजिस्ट म्हणा, काही संबंध नाही. नीट एवढं फालतू लेवलला जाऊन क्वेश्चन विचारणार नाही. ओके. यानं प्लांटची स्टडी केली स्केल्डननं, शॉननं कशाची स्टडी केली बेटा? ॲनिमलची. ओके. पण प्लांटची स्टडी केल्याच्या नंतर हा जो काही स्केल्डन आहे हा काय सांगतो? तर जेवढे काही आहेत ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ, हा काय सांगतो बघा, कोण? स्केल्डन. ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ डिफरंट काइंड ऑफ सेल्स, डिफरंट काइंड ऑफ सेल्स, आलं लक्षात. and different kind of tissue, and different kind of tissue, different kind of tissue. ओके. बर. हे कोणी सांगितलं बेटा? स्केल्डननं सांगितलं प्लांटच्या बाबतीत. मग तसं शॉन पण काय म्हणतो? ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल्स, ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल्स, आलं लक्षामध्ये. येस. बर. मग या दोघांचं मिळून एक कन्क्लुजन करण्यात आलं, ज्याच्यामध्ये हायपोथेसिस फक्त शॉनच्या खाली सांगण्यात आली. हायपोथेसिस म्हणजे काय? या सेल थेरीच्या बेसिसवरती एक स्टेटमेंट देण्यात आलं, की जे काही ॲनिमल्स आहेत आणि जे काही प्लांट्स आहेत हे सेल पासून तर बनलेले आहेत, डिफरंट टाइप ऑफ सेल्स पासून बनले आणि त्याच्या प्रोडक्ट ऑफ सेल पासून बनले, अलग लक्षात, म्हणजे नंबर ऑफ सेल पासून बनले असं त्यांना म्हणायचं. हे कोणाच्या खाली दिलं? शॉनच्या खाली. म्हणून आपण काय म्हणतो? हायपोथेसिस शॉनच्या खालीच लिहितो. पण ही दोघांची मिळून सेल थेरी, लक्षात ठेवा, दोघांची मिळून सेल थेरी आहे, हे टकुऱ्यात असू द्या. अलग लक्षामध्ये कोणाची? स्केल्डन आणि शॉननं मांडलेली, कळालं का? मग यांनी दोघांचं ऑब्झर्वेशन, आता बघा ना, यानं तर ॲनिमलचं ऑब्झर्वेशन केलंय, यानं प्लांटचं केलं, पण सांगताना स्टेटमेंट शॉन काय सांगतो माहितीये का? की ऑल प्लांट्स अँड ॲनिमल बॉडीज आर मेड अप ऑफ सेल अँड कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ देअर सेल, अलग लक्षामध्ये. मग प्लांटला मध्ये घेतलं म्हणजे इनडायरेक्ट कोणाला घेतलं बेटा? स्केल्डनला पण घेतलं. काय माहितीये का? एनसीईआरटी वाचताना किंवा नंतर तुम्ही जेव्हा क्वेश्चन विचारता अलग लक्षामध्ये, हे वेगवेगळ्या पद्धतीचे विचारतात. सर त्या शॉनच्याच नावाच्या खाली लिहिले, मग आपण स्केल्डनला पकडायचं की नाही? तर यस, पकडा, कारण प्लांटची स्टडी कोणी केली बेटा? त्यानंच केली, अलग लक्षात. यस. हा.
या शॉन मध्ये तुम्ही आणखीन एक पॉइंट लिहू शकता की ॲनिमल्सची स्टडी करत असताना त्याला ॲनिमल सेल हॅव आउटर थिन मेम्ब्रेन ही ऑब्झर्व किंवा असं म्हणू शकतो आपण. ओके, कोण? शॉन. ही ऑब्झर्व animal cell have he observed animal cell have outer thin membrane called plasma membrane. Yes, हा एक पॉइंट कोणामध्ये येतो बेटा? शॉनच्या चिथे येतो. अलग लक्षामध्ये शॉन सांगतो की मी जी काही ॲनिमल सेल बघितली याच्यामध्ये एक थिन मेम्ब्रेन आहे, त्याला आपण काय म्हणू? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि मग याच्यावरून आणखीन त्याने एक स्टेटमेंट देते की प्लांट सेल डिफरंट फ्रॉम ॲनिमल सेल्स बाय सेल वॉल. की प्लांटची सेल ही डिफरंट आहे कोणापासून? ॲनिमल सेल पासून. कशाच्या द्वारे बेटा? सेल वॉलच्या द्वारे. हा डिफरन्स कोणी सांगितला? मग शॉननीच सांगितला. ओके, आणि मग यांनी एक हायपोथेसिस मांडलं. यांनी काय मांडले? हायपोथेसिस. हे दोघांचं रिसर्च समजलं तुम्हाला. शेल्डन काय सांगितलं? त्याने एक जर्मन बॉटॅनिस्ट आहे, स्टडी ऑफ प्लांट केली. ऑल प्लांट आर मेड अप ऑफ अ डिफरंट काइंड ऑफ सेल अँड डिफरंट काइंड ऑफ टिश्यू. शॉन काय आहे? ब्रिटिश झुलॉजिस्ट आहे बेटा. स्टडी ऑफ ॲनिमल्स केली त्यानं. ॲनिमल्स आर मेड अप ऑफ अ सेल्स. ओके, ही ऑब्झर्व ॲनिमल सेल हॅव अ आउटर थिन मेम्ब्रेन कॉल्ड एज द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड प्लांट सेल डिफर फ्रॉम द ॲनिमल सेल बाय अ सेल वॉल. ओके, इथपर्यंत समजलेलं आहे तुम्हाला. मग नेक्स्ट या दोघांनी मिळून एक हायपोथेसिस मांडलं. अलग लक्षामध्ये? यस. ओके, त्या हायपोथेसिस लिहू आपण बेटा. हायपोथेसिस. त्या हायपोथेसिस मध्ये काय सांगितलं यांनी? तर जेवढे काही ऑल प्लांट्स अँड ॲनिमल बॉडीज आर composed of cells and product of cells. बर, हे कोणी सांगितलं बेटा? शेल्डन आणि शॉनच्या सेल थेअरीच्या एक्सपेरिमेंट वरती हे सांगण्यात आलं. अलग लक्षामध्ये ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स बॉडीज आर कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल. इथपर्यंत समजलं का? पण यांच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक ट्विस्ट येतो. बट ही सेल थेअरी बट दिस सेल थेअरी can't explain. मी तुम्हाला पूर्ण प्रश्नच लिहून द्यायलो. बट दिस सेल थेअरी can't explain how new cells are formed. How new cells are formed. पण यांनी सर्वात महत्वाचं काय एक्सप्लेन करू नाही शकले बेटा? की नवीन सेल कशा पद्धतीनं तयार होतात हे या सेल थेअरीला मांडता आलं नाही. ओके, काय मांडलं? की प्लांट आणि ॲनिमल सेल्स पासून बनले, त्यांच्या नंबर ऑफ सेल पासून बनले, प्रोडक्ट ऑफ सेल म्हणजे. ओके, पण ही कांट एक्सप्लेन दी हाऊ न्यू सेल्स आर फॉर्म. मग हा रिसर्च दूर करण्यासाठी नवीन सायंटिस्ट येतो आणि त्याच्यामुळं सेल थेअरीला एक नवीन वळण भेटतं असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. तर तो जो सायंटिस्ट आहे बेटा, त्या सायंटिस्टचं नाव आहे रुडॉल्फ विर्चॉ. ओके सर. हा
हा सायंटिस्ट येतो 1855 मध्ये आणि काय सांगतो माहित आहे का, की जेवढे काही प्लांट्स अँड एनिमल्स आहेत, हे प्लांट्स अँड एनिमल्स सेल्स पासून तर बनले, त्यांच्या प्रोडक्ट ऑफ सेल पासून पण बनले, पण याने एक नवीन स्टेटमेंट दिलं जे यांना देता आलं नव्हतं, की जे काही न्यू सेल्स असतात, बघा बेटा, न्यू सेल्स आलं लक्षामध्ये, न्यू सेल्स arises from pre-existing cells. म्हणजे काय, ज्या काही नवीन सेल तयार होतात, ह्या सेल अगोदरच्या सेल पासून तयार होत असतात. म्हणजे त्याला म्हणायचं की एक सेल डिवाइड होत असते आणि या सेल पासून दुसऱ्या 2 सेल तयार होतात, आणखीन ह्या सेल डिवाइड होऊन दुसऱ्या 2 सेल बनतात. कळालं का बेटा? येस. बघा, ही काय झाली, प्री एक्झिस्टिंग सेल, ह्या न्यू सेल, याच्यापासून हे बनला, ह्या प्री एक्झिस्टिंग सेल, ह्या न्यू सेल्स. कळालं का? येस. म्हणजे अशा पद्धतीनं सेल तयार होतात. म्हणजे अगोदरची सेल, ओल्ड सेल असं आपण म्हणू शकतो आपल्या भाषेत. ओल्ड सेल गेट डिवाइड टू फॉर्म न्यू सेल्स. येस सर, अलग लक्षामध्ये. येस. मग या न्यू सेल अरायझेस फ्रॉम अ प्री एक्झिस्टिंग सेल, याच्यासाठी या रुडॉल्फ विर्चॉनं एक स्पेसिफिक स्टेटमेंट दिलं बेटा, आणि जे स्टेटमेंट 2019च्या नीट मध्ये विचारण्यात पण आलं होतं, त्या स्टेटमेंटला आपण म्हणूया ओमनीज सेलुला ई सेलुला. ओमनीज सेलुला ई सेलुला, ओमनीज सेलुला ई सेलुला, ओमनीज सेलुला ई सेलुला. याचाच मिनिंग आहे न्यू सेल्स अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. न्यू सेल अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. ओके, फक्त एवढं स्टेटमेंट यानं दिलं, अलग लक्षामध्ये, आणि ज्याच्यामुळं सेल थेरीला पूर्णतः नवीन वळण आलं. अलग लक्षात. ही झाली ओल्ड सेल थेरी, ज्याच्यात फक्त ॲनिमल आणि प्लांटच्या गोष्टी केल्या होत्या, की ॲनिमल आणि प्लांट बॉडी ही सेल अँड प्रोडक्ट ऑफ देअर सेल पासून बनली. पण जी नवीन सेल थेरी येते, जी सेल थेरी रुडॉल्फ विर्चॉच्या रिसर्चच्या नंतर सांगण्यात आली, त्या सेल थेरीला आपण मॉडर्न सेल थेरी म्हणलं तरी पण हरकत नाही. ओके. आणि मग या मॉडर्न सेल थेरीमध्ये 2 पॉइंट इन्क्लूड करण्यात आले, आणि ते 2 पॉइंट कोणते होते, तर त्याच्यातला फर्स्ट पॉइंट बेटा आपण ज्याला म्हणतो ऑल प्लांट्स अँड animals are composed of cells and products of cells. ओके, हे झालं फर्स्ट स्टेटमेंट सेल थेरीचं. आणि त्याच्यानंतर बेटा एक दुसरं स्टेटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो न्यू सेल्स अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. ओके, बघा, म्हणजे सेल पासून ऑर्गॅनिझम बनतो हे बरोबर आहे, पण सेल नेमकं कशा पद्धतीनं ऑर्गॅनिझम बनवते हे या पॉइंट मध्ये सांगितलं जातं. आणि सेल स्वतः नवीन कशी बनते हे पण तेवढंच महत्वाचं आहे. सेल ऑर्गॅनिझम बनवला बेटा, पण सेल कशी बनते हे समजणं तेवढंच महत्वाचं आहे. येस की नो? येस. ओके, तर मग आपण या ठिकाणी सेल थेरीला पूर्ण विराम देतो आणि आपली सेल थेरी स्टॉप झाली असं आपण म्हणतो बेटा. ओके, तुम्ही इथपर्यंत बेटा किती प्रकारचे सायंटिस्ट बघितले, एकदा आपण रिव्हिजन करू सायंटिस्टचं. फक्त अलग लक्षात सायंटिस्टच्या नावाचं, आणि सायंटिस्टच्या नावाचं रिव्हिजन केलं की सर्वच गोष्टी आपल्या क्लिअर होऊन जातात. फर्स्ट सायंटिस्ट तुम्ही डिस्कस केला, ज्याला म्हणतो आपण रॉबर्ट हुक. ओके, डेड सेल. दुसरा सायंटिस्ट बेटा अँटॉन व्हॅन लिव्हनहुक. अलग लक्षामध्ये
यस सर. ओके. थर्ड नंबरचा सायंटिस्ट आहे बेटा, ज्याला आपण म्हणूया रॉबर्ट ब्राउन. अलग लक्षामध्ये. यस. रॉबर्ट ब्राऊननं काय केलं बेटा, न्यूक्लियसची डिस्कव्हरी केली. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा सायंटिस्ट आहे जो मॅथेस स्क्लेडन. अलग लक्षामध्ये. यस. जो की बॉटॅनिस्ट होता आणि त्यानं प्लांटच्या बाबतीत सांगितलं, प्लांट सेल पासून बनले. त्यानंतर पाचवा थिओडियर शॉन. अलग लक्षामध्ये. यस. हा झुलॉजिस्ट होता आणि यानं काय बघितलं तर ॲनिमल्स बघितले आणि ॲनिमल्स कशापासून बनले ते सांगितलं. आणि त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन वगैरे सांगितलं. आणि प्लांट हा ॲनिमल पासून वेगळा आहे कशाच्या बेसिसवरती, सेल वॉलच्या बेसिसवरती, हे पण सांगितलं. ओके. आणि या दोघांनी जी गोष्ट एक्सप्लेन करू शकले नाही ती गोष्ट होती न्यू सेल अरायझेस फ्रॉम व्हेअर, हाऊ न्यू सेल्स आर फॉर्म. आणि त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक नवीन सायंटिस्ट आला, जो शेवटचा सायंटिस्ट आहे, ज्याला आपण म्हणतो बेटा रुडॉल्फ विर्चॉ. अलग लक्षामध्ये. यस. आणि मग याच्यामुळं संपूर्ण सेल थेरीला नवीन वळण आलं आणि ती सेल थेरीचा आपला एंड झाला असं आपण म्हणतो. ओके. 6 सायंटिस्ट, त्यांचे नाव, त्यांचे रिसर्च, सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. इथपर्यंत सर्वांना समजलेलंच असेल. जर काही समजलं नाही तर बिंदास विचारणे. अलग लक्षामध्ये. लेक्चर पण आपले सुरू आहेत, लेक्चरमध्ये हात वरती करून विचारा किंवा तुम्ही डाऊट सेशनला पण विचारा बिंदास. अलग लक्षात. काही डाऊट ठेवायचा नाही. इच अँड एव्हरी एनसीईआरटीचा शब्द आपल्याला डिस्कस झालेला आहे बेटा. ओके. आता याच्यानंतर आपण ओव्हरव्ह्यू ऑफ सेल ही कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. इथं आपण स्टॉप होऊया बेटा. ओके. थँक्यू बेटा.